श्री गुरुदेव दत्त. श्री सूक्त पठणाचे फायदे. आज आपण जाणून घेणार आहोत सर्वांना परिचित असणारे सुख समृद्धीकारक श्री सूक्त या स्तोत्राचे महत्त्व. हे स्तोत्र पठण करण्याचे फायदे. या संसारात कोणीही असो, कितीही मोठा व्यक्ती असो, प्रत्येकाला वाटते की आपल्या घरात सदैव सुख समृद्धी लक्ष्मी पैसा असावा. प्रत्येकजण लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी काही ना काही प्रयत्न करत असतो. त्याचसाठी देवश्री महालक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी श्री सूक्त चे पठण करण्यास आले आहे. श्री सूक्त रोज सकाळ संध्याकाळ आपल्या घरातील देवाजवळ तुपाचा दिवा लावून 5 वेळेस पठण केल्याने आर्थिक समस्या दूर होते. कमळकाकडीच्या जपमाळेने 11 वेळा श्री सूक्त पठण करताना कुंकवाचे अर्चन करीत आणि मग त्या माळेने जप करावा. नक्कीच सुख समृद्धी येईल. शुद्ध तुपाचा दिवा लावून त्यासमोर श्री सूक्त सकाळ संध्याकाळ पठण केल्याने घरामध्ये कायम बरकत राहते. श्री सूक्ताचे रोज सकाळी महालक्ष्मीच्या फोटोसमोर बसून 21 वेळा पठण केल्याने आपल्यावरील कर्जाचा डोंगर हळूहळू कमी होण्यास सुरुवात होते. माता लक्ष्मी याची कृपा प्राप्त होण्यासाठी शुक्रवारी खूप महत्त्वाचा दिवस आहे. संध्याकाळी बरोबर 6 ते 7 या काळात शुभचित्त होऊन श्री सूक्त पठण केल्याने धन संबंधी सर्व समस्या दूर होतात. आपल्या घरातील कुलस्वामिनीच्या मूर्तीवर किंवा टाक असेल त्यावर रोज श्री सूक्ताने अभिषेक केल्याने कुलदेवताचे कृपा आशीर्वाद प्राप्त होतो. आपल्याकडे कुलधर्म कुलाचार असतो त्या दिवशी 11 वेळेस श्री सूक्त पठण करून कुलदेवीची मूर्तीवर कुंकुमार्चन करावे. अखंड लक्ष्मी प्राप्त होते. नवरात्रात श्री सूक्त रोज 11 वेळेस या पद्धतीने 9 दिवसापर्यंत पठण केल्यास धनधान्य सुख समृद्धी ऐश्वर्य प्राप्त होते. श्री सूक्त स्तोत्राचे पठण उत्तर दिशेला तोंड करून पठण केल्याने अखंड लक्ष्मी प्राप्त होते, कारण उत्तर ही कुबेराची दिशा आहे. श्री सूक्त पठण केल्याने आपल्या कुंडलीतील अशुभ ग्रहाचे आपल्यावर पडणारे प्रभाव कमी होतात. ज्या व्यक्तींना खूपच आर्थिक समस्या आहे, सर्व काही करून सुद्धा पैसा घरात टिकत नाही, लक्ष्मी स्थिर राहत नाही, अशा व्यक्तींनी सकाळी लवकर उठून शुभचित्त होऊन श्री सूक्ताचे 11 वेळेस पठण करून त्यांचे शुद्ध तुपाचे मोहन करावे. त्याने लक्ष्मी, श्री विष्णू आणि महालक्ष्मी यांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर श्री सूक्त 16 वेळेस आणि विष्णू सहस्त्रनाम 1 वेळेस पठण केल्याने आर्थिक स्थितीत लाभते. शास्त्र असे सांगते की जिथे रोज श्री सूक्त पठण केले जाते त्या ठिकाणी कायम देवी लक्ष्मीचा वास असतो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.